डेअर यू माझ्याकडे नजर वर करून बघण्याची हिम्मत कशी झाली तुझी? नजर खाली करा, नजर खाली कर. चल फुटवेच उचल, तिकडे नीट ठेव आणि निघ. निघ. एक मिनिट, काय लपवतेस ग तू? पारू, काय आहे तुझ्या गळ्यात? चोरी केलीस का? बघू जरा. पारू! अरे यार. पारू थांब! पारू, पारू थांब. तुला ऐकू येत नाहीये का? काय लपवतेस? चोक्की ना, तू चिल कर ना यार. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. एक खोटं लपवण्यासाठी किती तो स्ट्रगल करावं लागतं. बस झाला. मी आत्ताच्या आता आईला जाऊन सगळं खरं खरं सांगणार आहे. दॅट इज इट. ए थांब, तू काय? अरे त्यांनी मॉडेलिंगचा विषय काढल्यावर आईने काय केलं बघितलंस ना? हा, आईचा खूप विश्वास आहे तुझ्यावर दादा. एक्झॅक्टली. आणि तोच तिचा विश्वास तुटू शकतो. आणि आज ना उद्या आईला खरं कळणारच आहे ना, कुठून ना कुठून तरी. नाही कळणार, नाही कळणार. बस आपण जर तो व्हिडिओ इंटरनेटवरून गायब केला तर? अरे माझे काही मित्र आहेत जे हे करू शकतात. जर तो व्हिडिओच गायब केला तर आईला काय सांगायचा प्रश्नच येत नाही ना. प्रीतम, 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 प्रश्न व्हिडिओ डिलीट करण्याचा नाहीये. प्रश्न विश्वासाचा आहे. तू तो व्हिडिओ डिलीट करशील, पण माझं मन मला सतत खात राहील की मी आईशी खोटं बोललोय. हे बघ, योग्य वेळ आली ना की आपण सांगू सगळं आईला. ओके, आधी मी त्या व्हिडिओचा काय करायचं बघतो. हा, आलोच मी. पारू, मूर्खस का जरा तू? हा, बहिरी आहेस का? एवढ्या वेळ पारू पारू म्हणून हाक मारते, तुला थांबता नाही येत? काहीतरी चोरी करून पळाली आहेस ना, म्हणून थांबली नाहीस. काय चोरलंस? काय चोरलंयस? मी तुझ्या गळ्यात काहीतरी बघितलं होतं पारू. कुठे लपवलंस? आणि इकडे सांग, काय चोरलंय? अगं तिशा, काय काय झालंय? हा, सकाळ सकाळी किचन मध्ये येऊन आरडाओरड का करतेस तू? तिनं आपल्या घरातून चोरी केली आहे. ती काही चोरी? माझ्या घरात मी असताना हिने चोरी केली? काय? काय चुकीचं बोलले का मी? काय ग, काय चोरलंयस तू? हा, चल दे. काय चोरलंयस? आणि काय ग ए पारू, तू इथे काम करतेस म्हणून आम्ही पगार देतो ना, पैसे देतो ना, तरी तुला गरज पडली इथे चोरी करायची? काय चोरलंयस ते मुकाट्याने दे. चल दे. नाही, ही अशी नाही ऐकणार. हे घे, मी चेक करते.
रात्री झोप पूर्ण नाहीये का झाली? काहीच नाहीये. तू का वेळ घालवतेस तिच्या मागे? तू चल चल निघूयात आपण. पॉसिबल यार. मी माझ्या आईजने बघितलं होतं, तिच्या गळ्यात काहीतरी होतं आणि नंतर ते गायब झालं. तू कुठे लप? यू आर बिंग स्मार्ट. तर एनिवे मी शोधून काढेनच. निघ चल. हे पण छान मॉडेलिंग करतात. माझा मुलगा मॉडेल नाहीये, तो त्या कंपनीचा मालक आहे आणि तो मला न विचारता असं काहीही करणार नाही याची खात्री आहे मला. त्याचा फोकस आमची कंपनी आहे, होती आणि राहणार. आईचा खूप विश्वास आहे तुझ्यावर दादा. एक्झॅक्टली. आणि तोच तिचा विश्वास तुटू शकतो. आणि आज ना उद्या आईला खरं कळणारच आहे ना, कुठून ना कुठून तरी. नाही करणार, नाही करणार. बस आपण जर तो व्हिडिओज इंटरनेटवरून गायब केला तर? एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. मंगळसूत्र म्हणजे नुसता एक धागा नसतो बाळा, तर दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी दिलेली वचनं असतात ती. आदित्य, देवी, अरे अरे काय झालं? तू असं कसं पडलास? आई आदित्य, अरे तिकडनं पाय सटकला आणि अरे पण असा कसा पडलास तू? कोणीतरी धक्का दिला असेल वरून. दामिनी, सावित्री जाऊन आईस पॅक आण पटकन. हो, उठ उठ सावकाश. सासूमाव, सासूमाव तुम्ही थांबा, आपण सर्वंट्सला बोलूया ना. ए पारू, तुला दिसतंय ना सासूमाव एकट्या उचलायचा प्रयत्न करतायत. मदत कर. ये सावकाश, ये उठ. पारू, शूज काढ त्याचे पटकन. हळूहळू. सॉक्स पण काढ. सॉरी. इकडे सावकाश. आळू. आई आई तू प्लीज इकडे जाऊ. हो हो, मी आहे, मी आहे. द्या इथं, मी शिकते. सावित्री, माझ्या खोलीतनं पटकन ऑइंटमेंट घेऊन ये. हो आणते. देवी आई,
मला आयुर्वेदिक लेप बनवता येतो. त्यांना आदित्य सरांना पटदिशी बरं वाटेल. आयुर्वेदिक लेप? पारू, सासूमॉम, आपण डॉक्टर्सना बोलवलं पाहिजे. डॉक्टर येतील, पण तोपर्यंत पारू तू लाव लेप पायाला. वय. बरं पारू, तू लेप कर, मी करते ते. वय. मी गळ्यातलं मंगळसूत्र काढलं म्हणूनच हा अपशकुन झाला. देवा, मला माफ कर. परत नाही होणार असं. आई, आई अगं, हे मंगळसूत्र कुणी बघू नये म्हणून मी काढलं. आता मला काय माहिती की हे मंगळसूत्र काढलं तर आदित्य सरांना त्रास होईल. आता काय बी झालं तरी आदित्य सरांच्या रक्षणासाठी हे मंगळसूत्र मला लोकांपासून लपवून गळ्यात बांधावं लागल. वैजूला चारा दिला. तुला काय मदत करू का? आणि वैजूला चारा दिला ना, आता बस निवांत. पारू, हे काय चाललंय? बार, आदित्य सरांच्या पायाला लागलं आहे ना, त्यांच्यासाठी मलम बनवते. बर बर बर. बा, ताईला डॉक्टर करायला पाहिजे होतं. असं आला पेशंट दिला औषध, असं आला पेशंट दिला औषध. ती औषध देत असती आणि मी असं कुठं बसलो असतो. लय मजा आली असती. डॉक्टर पेक्षा काय कमी आहे का माझी पोर? हा? बा, गावाकडे पाहिजे होतास तू. कुणाला काही लागलं बिगलं की डायरेक्ट ताईडकडे यायची. ताईडी एक नंबर मलम बनवत्या आणि दुखणं डायरेक्ट पळून जाते. खरंय, गावाकडच्या समध्या गोष्टी तुझ्या लक्षात येत. वय. पण पारूच्या हाताला लय गुण आहे. पारू, तू हे मला आदित्य बाबांना दिलं ना, त्यांना नक्की फरक पडेल. पण हा, तुझं चालू दे, मी हातपाय तोंड धुवून आलो. हा, चालू दे. हळू 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 पारू. ऐक
पारू, तू रडतीयस? आदित्य सर, तुम्हाला त्रास झाला की मला बी त्रास होतो. तुम्हाला त्रास झालेला नाही बघवत मला. लव्ह स्टोरी 2024 ही खबर सगळ्यात आधी बहिणींना सांगायला पाहिजे. आलेच. किती निरागस आहे ही पारू, किती निस्वार्थपणे जीव लावते. पारू सर, सर बरं वाटतंय का? आय हरीश, असू दे असू दे असू दे, असू दे. आय आय जरा ठीक आहे. मी तुझी बायको आहे ना, ती पूर्ण बरं वाटल्याशिवाय मला सोडणारच नाही. पारूचं हे रूप मी पहिल्यांदाच बघतोय. इतकी काळजी, इतकं जीव लावणं. मी खरंच नशीबवान आहे, तू माझ्या आयुष्यात आलीस. अरे वा पारू, तू लाजतेस पण. अरे पारू, हरीश, हे रूप तू पण बघून घे. सर बरं, तुम्ही काळजी घ्या. वहिनी, काय ग? हो ती पारू आहे ना, ती फक्त मॉडेल नाही राहिली हं आता, डॉक्टर झाली आहे. डॉक्टर. काय? हो, खरं सांगते. पटत नाहीये का तुमची शपथ? मी आत्ता जाऊन बघून आले आदित्यच्या रूम मध्ये. ती ना आदित्यच्या पायाला झाड पाल्याचा लेप की काहीतरी लावत होती. इतका घाणेरडा वास होता ना त्याला, शी. आणि ते लावता लावता अशी अश्रू पण काढत होते, टप टप टप. किती काय काय करते ना बिचारी. पण वहिनी, मी खरं सांगू का, ती खूप मनापासून सेवा करते हा आपल्या आदित्यची. म्हणजे बघा ना, कपडे बदलणं, अंग पुसणं आणि बरंच काय काय. बापरे, मला तर कल्पनाही करवत नाहीये. शिव 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 शिव. दामिनी, म्हणजे माहितीये वहिनी, मी थोड्या ना जुन्या विचारांची आहे. पण काय आहे ना, मी लहानपणापासून एक गोष्ट ऐकलीये, लोणी आणि विस्तव एकत्र कधीच नाही ठेवायचा, त्रास होतो ना. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण त्या हरीशला सांगूयात ना आपल्या आदित्यची सेवा करायला. दामिनी, तू कधी संवेदनशीलता हा शब्द तरी ऐकलायस का? काय कुठला वेद? उत्तर द्यायचा प्रयत्नही करू नकोस. पारू एक अतिशय सेन्सिटिव्ह मुलगी आहे आणि ती या घरातल्या प्रत्येक माणसाचं तितक्याच आपुलकीने करते. मग तिच्याशी कुणी कसंही वागू. हो, असेल असेल. मी काय म्हणते वहिनी, आपण पारूला जरा बाजूला ठेवूया. वहिनी, तुम्ही हरीशचा विचार करा ना. म्हणजे आपल्या बायकोला असं परपुरुषाला स्पर्श करताना, त्याच्या अंगाला हात लावताना बघणं कुठल्या नवऱ्याला आवडेल? नाही ना आवडणार, नाही आवडणार. वहिनी, मला काय करायचंय ना, फक्त मी येणाऱ्या वादळाची सूचना देत होते. उद्या उठून तुम्ही मला असं नको म्हणायला, दामिनीने मला काहीच नाही सांगितलं. जाते. पण वहिनी, विचार करा. वहिनी, तुम्ही हरीशचा विचार करा ना. म्हणजे आपल्या बायकोला असं परपुरुषाला स्पर्श करताना, त्याच्या अंगाला हात लावताना बघणं कुठल्या नवऱ्याला आवडेल?